So dear student, today we start the problem number 2, page number 55. First I'll read the problem. From the following trial balance of Messrs. Mitesh and Mangesh, you are required to prepare trading and profit and loss account for the year ended 31st March 2019 and balance sheet as on that date. The trial balance as on 31st March 2019. First, we mark the adjustment for the problem. As per adjustment given, there are adjustment to first there is audit fees, then outstanding carriage, here adjustment for carriage, then furniture, then building. आपण काय करतोय, ज्या अकाउंटला ऍडजस्टमेंट आहेत त्या मार्क करून घेतोय, कारण की तुम्हाला माहिती आहे आपण 11वी मध्ये सुद्धा बघितलंय, ज्या अकाउंटला ऍडजस्टमेंट असणार आहे त्या आपल्याला त्याच्या इनर कॉलमला लिहून खाली आपल्याला जेवढ्या ऍडजस्टमेंट दिलेल्या आहेत, समजा एक ऍडजस्टमेंट असेल तर खाली एक ओळ जागा सोडायची आहे, दोन ऍडजस्टमेंट असतील तर 3 ओळी जागा सोडायची, ठीक आहे. त्यानंतर इथे आपल्याला दिलेलं आहे ऍडजस्टमेंट बऱ्याच आहेत, परंतु आपल्याला ज्या करायच्या आहेत, ज्या अकाउंटला करायच्या आहेत तिथे आपण मार्किंग करून घेतोय, ठीक आहे. कारण की जर का कॅपिटलशी संबंधित असतील ऍडजस्टमेंट तर आपल्याला मगाशी आपण बघितल्याप्रमाणे या प्रॉब्लेम मध्ये कॅपिटल अकाउंट सुद्धा दिलेला आहे आणि करंट अकाउंट सुद्धा दिलेला आहे, आणि त्यामुळे हा प्रॉब्लेम फिक्स कॅपिटल मेथडचा आहे आणि कॅपिटल अकाउंटशी संबंधित सर्व ऍडजस्टमेंट आपल्याला कुठे करायचे आहेत, करंट अकाउंट मध्ये करायचे आहेत. त्यामुळे सन्ड्री डेटर्सला इथे दोन ऍडजस्टमेंट आहेत, त्यामुळे आपण सन्ड्री डेटर्सला इथे 2 मार्क करणार आहोत, ठीक आहे. त्यानंतर बघूया आपण आता स्टेप बाय स्टेप आपण काय करणार आहोत, पोस्टिंग करणार आहोत, ठीक आहे. बघूया पोस्टिंग. ओपनिंग स्टॉक, जो स्टॉक ॲज ऑन 1 एप्रिल 2018 त्याला आपण ओपनिंग स्टॉकच म्हणतो आणि तो कुठे येणार आहे, ट्रेडिंग अकाउंट डेबिट साइडला, ठीक आहे. त्यानंतर बिल्डिंग आपण कुठे लिहिणार, ऍसेट साइडला. त्याच्यानंतर कॅरेज कुठे लिहितो आपण, ट्रेडिंग अकाउंट डेबिट साइडला. फॅक्टरी इन्शुरन्स जर का असेल तर तो आपल्याला ट्रेडिंग अकाउंट डेबिट साइडला लिहावा लागतो. ऑफिस इन्शुरन्स असेल तर तो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा आयटम आहे. पोस्टेज जो आहे तो प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साइडला. त्याच्यानंतर बिल्स रिसिवेबल आहे ऍसेट साइडला. त्याच्यानंतर सन्ड्री डेटर्स आहेत, सन्ड्री डेटर्स सुद्धा आपल्याला कुठे लिहायचे आहेत, ऍसेट मध्ये लिहायचे आहेत. आता रिटर्न इनवर्ड आपण काय करतो सांगा, लेस फ्रॉम सेल्स. आणि सेल्स कुठे असतात सांगा मला, सेल्स असतात ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साइडला, लेस फ्रॉम. ठीक आहे. त्यानंतर परचेसेस कुठे लिहितो आपण, ट्रेडिंग अकाउंट डेबिट साइड. त्यानंतर ऑडिट फीज प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साइड. लूज टूल्स सुटी हत्यार जी काय आहे, व्यवसायाची मालमत्ता आहे, ऍसेट. मॅन्युफॅक्चरिंग एक्सपेन्सेस ट्रेडिंग अकाउंट डेबिट साइड. इलेक्ट्रिसिटी चार्ज प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साइड. जनरल एक्सपेन्सेस. आता इथे 2 आहेत. एक जो रूल आहे की जनरल एक्सपेन्सेस असतील तर ट्रेड एक्सपेन्सेस ट्रेडिंग मध्ये लिहायचे आणि जनरल एक्सपेन्सेस नसतील तर ट्रेड एक्सपेन्सेस प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिटला. पण इथे या प्रॉब्लेम मध्ये फक्त जनरल एक्सपेन्सेसच दिलेले आहेत,
त्यामुळे ते प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईडला. एक्सपोर्ट ड्युटी जी आहे ती प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट मध्ये, कारण की एक्सपोर्ट ड्युटी ही सेल्स वरती असते आणि इम्पोर्ट ड्युटी ही परचेस वरती. त्यामुळे इम्पोर्ट ड्युटी जर का असेल तर ती येणार आहे ट्रेडिंग अकाउंट डेबिट साईडला, आणि एक्सपोर्ट ड्युटी आहे जी सेल्स वरती असते त्यामुळे ती प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईडला येते. ठीक आहे. त्यानंतर कॅश इन हँड ॲसेट साईड, बँक बॅलन्स ॲसेट साईड कारण की करंट ॲसेट आहे, कन्व्हेयन्स प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईड, फर्निचर ॲसेट येणार आहे. त्यानंतर सॅलरीज प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईड, रेंट रेट्स अँड टॅक्सेस प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईड. तसंच आता हे जे ड्रॉइंग दिलेली आहे, आता ड्रॉइंग इथे बघा आपल्याला कॅपिटल अकाउंट दिले आणि करंट अकाउंट दिलेले, त्यामुळे इथे आपल्याला काय करायचंय की जे कॅपिटल अकाउंटशी संबंधित ऍडजस्टमेंट आहेत आपल्याला सेपरेट करंट अकाउंट ओपन करावं लागणार प्रॉब्लेम सोडवताना, आणि त्या करंट अकाउंट मध्ये ह्या सगळ्या ऍडजस्टमेंट कराव्या लागणार आहेत. तर इथे मी तुम्हाला दाखवतो. ह्या इथे हे जे मितेशच्या करंट अकाउंटला, मितेशच्या करंट अकाउंट सॉरी अकाउंट डेबिट साईडला, तसंच मितेशच्या, तसंच इथे सुद्धा मंगेशच्या सुद्धा कुठे करंट अकाउंट, हे ट्रायल बॅलन्स मधलेच अमाऊंट असल्यामुळे याचा सिंगल इफेक्ट येतो, याचा डबल इफेक्ट कुठेही द्यायचा नाही. त्यानंतर आपण बघणार आहोत ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साईड, सन्ड्री क्रेडिटर्स लायबिलिटी, सेल्स मी मगाशी सांगितल्याप्रमाणे ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साईड. त्याच्यानंतर आता हे जे कॅपिटल अकाउंट आहे हे कॅपिटल अकाउंट आपल्याला स्वतंत्रपणे कुठे लिहायचं आहे, कारण की इथे आपल्याला कोणत्याही प्रकारे ऍडजस्टमेंट करायची नाहीये. कॅपिटल हे मितेशचं 1,50,000 आणि मंगेशचं 50,000 हे फिक्स असणार आहे, त्याची आउटरला 2 लाख रुपये तुम्ही डायरेक्ट टोटल लिहून टाकायचे आहे, आणि ज्या कॅपिटल अकाउंटशी संबंधित ऍडजस्टमेंट आहेत त्या सर्व कुठे करायच्या आहेत, मितेश आणि मंगेशच्या करंट अकाउंटला करायचे. कोणत्या त्या मी सांगणार आहे. ठीक आहे, खाली सांगतो इथे. त्यानंतर आउटस्टँडिंग सॅलरीज आपल्याला दिलेली आहे बघा, ही गिवन आहे. ट्रायल बॅलन्स मध्ये जर का दिलेली असेल तर त्याचा एकच इफेक्ट येणार आणि ती डायरेक्टली कुठे लिहून टाकायची, नाहीतर तुम्ही त्याचे डबल इफेक्ट करत बसाल. ट्रायल बॅलन्स मध्ये जी आउटस्टँडिंग दिलेली आहे ट्रायल बॅलन्स मधल्या अमाऊंटचा सिंगल इफेक्ट होतो, फक्त ऍडजस्टेड अमाऊंटचे 2 इफेक्ट होतात. ठीक आहे. त्यानंतर बिल्स पेएबल लायबिलिटी साईड आणि रिटर्न आउटवर्ड, इथे आउटवर्ड वर्डचं स्पेलिंग चुकले, WARD पाहिजे, ते आपण नंतर मग कॉलेज सुरू झाल्यानंतर दुरुस्त करून घेऊया. ठीक आहे. त्यानंतर हे लेस फ्रॉम काय करावे लागणार आहेत आपल्याला, लेस फ्रॉम परचेस, लेस फ्रॉम परचेस, आणि परचेस कुठे असतो सांगा मला, ट्रेडिंग अकाउंट डेबिट साईडला. ठीक आहे. त्यामुळे आता हियर करंट अकाउंट, सेपरेट करंट अकाउंट ओपन. ठीक आहे. स्वतंत्र आपल्याला करंट अकाउंट ओपन करायचं आहे आणि त्या करंट अकाउंट मध्ये पुढील ऍडजस्टमेंटचा समावेश होणार आहे, ज्याच्यामध्ये बघा इथे दिलेलं आहे आपल्याला ऍडजस्टमेंट नंबर 2 जी काय आहे, कमिशन टू पार्टनर. ओके. त्याच्यानंतर पुढची कुठली ऍडजस्टमेंट येणार आहे, इंटरेस्ट ऑन कॅपिटल, किती नंबरची आहे, 7 नंबरची ऍडजस्टमेंट आहे बघा. इंटरेस्ट ऑन कॅपिटल कुठे करायचे आहेत, ह्या सगळ्या करंट अकाउंट मध्ये करायचे आहेत. आता इथे जे मी दिलेलं आहे, आता कमिशन टू पार्टनर जरी दिलेलं असलं तर त्याची मी तुम्हाला सांगतो कुठे लिहिणार आहे, सॉरी क्रेडिट साईडला इफेक्ट येणार आहे, मी ते तुम्हाला ते सुद्धा लिहून देतो. ठीक आहे. म्हणजे
फार तुम्हाला सोपं करून मी दिलेलं आहे, त्यामुळे फक्त तुम्हाला आता काय करायचं आहे, फक्त प्रॉब्लेमच सोडवायचा आहे. ठीक आहे, तेवढं तरी करा, म्हणजे आपलं भविष्यातलं काम थोडंफार कमी होईल. त्यानंतर 8 नंबर ऍडजस्टमेंट आहे. ड्रॉइंग गुड्स बाय मंगेश. ते डेबिट साईडला एंट्री त्याची येणार आहे, कारण की ड्रॉइंग केल्यानंतर त्याची एंट्री कुठे येते, डेबिट साईडला येते. आता एवढं मी सगळं तुम्हाला दिलेलं आहे. आता तुम्हाला फक्त काय करायचंय, याची पोस्टिंग करून ऍडजस्टमेंट करून फक्त तुम्हाला जे क्वेश्चन काय आहे, तुम्हाला फक्त एक ग्रॉस प्रॉफिट काढणे किंवा ग्रॉस प्रॉफिट, आता इथे ग्रॉस प्रॉफिट वरती कमिशन आहे, म्हणजे इथे ग्रॉस प्रॉफिटच असणार आहे. ठीक आहे, त्यानंतर व्हॉट एव्हर देअर इज नेट प्रॉफिट और नेट लॉस काय असेल ते. ठीक आहे, आणि आपल्याकडे इथे आयडल आन्सर दिलेले असतात, फक्त आपल्याला प्रिपरेशन करायचं असतं. त्यानंतर थर्ड वन, देअर इज अ बॅलन्स शीट टोटल फॉर व्हेरिफिकेशन. सर्व विद्यार्थ्यांना रिक्वेस्ट आहे की याच्यातून सुद्धा जर का तुम्हाला काही समजलेलं नसेल तर मला तुम्ही विचारू शकता. आपला व्हॉट्सॲपचा ग्रुप आहे. हे सर्व व्हिडिओज तुम्हाला माझ्या यूट्यूब चॅनलवरती अजय गुरसाळे या चॅनलवरती मिळतील. सर्वांनी जास्तीत जास्त लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या जवळच्या मित्रांना शेअर करा. तसंच समोरची बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. थँक यू डिअर स्टुडंट.